त्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. ती अंमलबजावणी त्यांनी करावी. कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होतं. आज दुसऱ्या दिवसापासूनच ती सुरू झाली. कारण अगोदरच 2 दिवसापासूनचा प्रवास आणि 2 दिवसापासूनचं उपोषी असणं, त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो. त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सरकारला आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी हे तात्काळ करा. गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका. आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाही. आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही. तुम्ही गैरसमज पसरू नका. महाराष्ट्रात आमचं आहे ते आम्हाला द्या म्हणतोय. त्यांचं काढून घेणं म्हणजे काय? ओबीसीला उदाहरणार्थ 32% आरक्षण आहे, त्यांच्यातलं 20% आम्ही काढून घेणं, मग त्याला काढून घेणं म्हणते. तर त्यांना 10% ठेवणं, याला काढून घेणं म्हणते. मंत्री संभ्रम निर्माण करते. आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाही. 10% ओबीसी आरक्षण 32% ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत. आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारनं समजून घ्या. संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा आहे. तुमचा दुसरा प्रश्न होता की पोरांच्या बाबतीतचा. पोरांना माझी सगळ्या विनंती आहे, तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा. पोलिसांना कोण बोंबल तरी कशाला? पत्रकार परिषद चालली तरी बोंबलतोय. तो तेवढ्याला झालेला का? फक्त काय करायचंय काय नाही करायचं हे असे पक्षाने पाठवलेले असते. त्यांना काय देणं घेणं नाही. काय सांगितलंय काय करायचं. माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही, फक्त तिथं जाऊन आरडायचं. यांनी केव्हा मुंबई बघितलेली नसती. यात एक पक्षाची चमचे असते आणि आपल्या चमच्या अवलाद्यामुळं आपल्या गोरगरिबांच्या भविष्यावर अडचण येते. कारण याला कधी समाज बाप नाही वाटला, याला नेतेच बाप वाटले हमेशा. म्हणून आमच्यासारख्या 7 करोड गरीब मराठ्यांचं वाटलं झालं. आम्हाला आरक्षण पाहिजे, राजकारण नाही करायचं. आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे, आरक्षण द्यायचं नाहीये. ज्या ज्या स्पॉटवर पोरं असतील त्यांना विनंती आहे, संयम धरा, वाट बघू आपण. शांत राहा, आपण वाट बघू. रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा. माझी विनंती आहे तुम्हाला. आता सगळ्या मुंबईत मराठी झाले. काय मुंबईत त्यांनी बघू नये येऊ नये का? ते काही वाईट करणार नाही, शब्द आहे माझा. आणि पोरांना सांगणं अजिबात वाईट करायचं नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले. फक्त वाहन सुरक्षित लावा. पोरांना माझं सांगणं आहे. मला वाटतं त्या बीपीटी का काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला लावा. इथून 3 किलोमीटर ते ग्राउंड आहे. त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून आहे शिवडीला, 2-4 किलोमीटर वर आहे. इथून पायी येऊ शकता, जाऊ शकता, रेल्वेने येऊ शकता. तिथं लावा. ए शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला. तिथं
तिथं पण लावा. तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना, तुम्ही जरी आझाद मैदानाला आले किंवा इकडं तिकडं बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले, तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीपाशी जाऊन जेवण करता येईल, पाणी पिता येईल. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत झोपता येईल. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. तुमच्या गाड्या पार्किंगला लावा. आणि इथून वाशीचं मैदान जास्तीत जास्त 20-22 किलोमीटरवर आहे फक्त. तिथं काही गाड्या लावा. आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानला यायला. आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येतात. त्यामुळे काही जणांनी तिकडं वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होत आहे. काय केलं? ॲम्ब्युलन्स आहे का नाही पुढं? तुमच्या पाठीमागे ॲम्ब्युलन्स तिथं पुढं उचलून न्या ना. ड्रायव्हर जाय, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे. आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले का? गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे बरोबर. आपण बरं का ॲम्ब्युलन्स सांगा आणायला सांगितलं होतं ना. हा पुढे येतो मग आली काय ते एका जागेवर 2-4 ॲम्ब्युलन्स लोक ठेवा. तिकडे आपल्या आताच लावून ठेवल म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल. आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पायी या. शांततेत आंदोलन पार पाडून जिंकायचे समजून घ्या. गोंधळ घालणाराचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा. सध्या बघू ना मजा किती दिवस काय करते ती, देत का नाही, त्यांची काय इच्छा आहे. संयमानं शांततेने राहा. सगळे माझी विनंती. आता कुठं आहे? मुंबई महानगरपालिकेच्या समोर काय कारण आहे? काय म्हणते ते कारण? त्याला सुविधा मिळत नाही, बेसिक सुविधा मिळत नाही. मग आता ते देणं तर काम आहे ना. बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग आयुक्ताचं काम आहे ना. पोरं वैतागली आहे बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या. आणखी पुढं बीएमसी महानगरपालिका एकच असत. सीएसटी बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या. नका मिळू देऊ. तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या. त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे. पण कधी ना कधी वेळ बदलत असतील. तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं. तुम्हाला वाटत असेल नोकरीला मग कोणी काही करीत नाही, पण चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना काही बदल होत असतो. त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसी आयुक्त कोणी आपल्याला कामाने 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना. मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले. त्या बीएमसीच्या पोरांना तिथं जमलेलं आहे. आणि आणखी पुढे जमले सीएसटी पैसे जमलेल्या पोरांना विनंती, होऊ दे हाल. बघू किती दिवस आपले हाल करते. तुम्ही आपला आझाद मैदानाला या.
तिथं शांतता ठेवा. पोलिसांनाही सांगतो, पोरांना डोचू नका, विनाकारण त्रास देऊ नका. कारण पोरं तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवणामध्ये काय तुमच्या पदरची आहे. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले, बाथरूम बंद करायला लावले, म्हणून ते पोरं वैतागले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं. मला तर काय माहित नाही. मग जर तुम्ही मराठी कचराव म्हणून जर ही भावना मुख्यमंत्र्यांची असेल, तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या, भाजपमधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या, तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय. पोरांचं रात्रीपासून पाणी बंद केलंय, हॉटेल बंद करायचे सांगितले, आमदारातून बाथरूम बंद करायला सांगितले. म्हणजे लवकर मराठा समाज कदर आणि माघारी जाईल. मुख्यमंत्री साहेब, तुमच्या डोक्यात आणखीन गैरसमज काढून टाका. तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांच्या मनात जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका. हे मराठे कधी तुम्हाला विसरणार नाही. देव आणखीन दुसऱ्या दिवसाचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका, मराठ्याला वेठीच धरून त्याचं वाटोळ करू नका. तुमच्या आता संधी आहे, संधीचं सोनं करा आणि याला द्या. तुम्हाला वाटत मी हानीन मारे, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा असेल तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्यामुळं अडचण येणार आहे. अमित शहा साहेबाला पण आणि मोदी साहेबाला पण अडचण येणार आहे. ह्यो पण शब्द ध्यानात ठेवा, डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे. आज अमित शहा मुंबईत आहे. भाजपचे सगळे नेते अमित शहा सोबत फिरतायत, पण तुम्हाला भेटायला वेळ आणि अमित शहा मुंबईत आहे. काय म्हणलं? अमित शहा मुंबईमध्ये आहे, सगळ्या गणपतीचं दर्शन घेत आहेत, भाजपचे नेते सगळे त्यांच्यासोबत फिरतात, तर तुमच्याशी चर्चा करत नाहीये. हा, मग आता आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे. आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर, वेदनेवर मीठ सोडणारा माणूस. त्याला लोकांचं जितकं वाटलं होईल तितकं तो बघणारा माणूस. हो ना, त्यांच्या संग हिंडण, सगळ्या देवदेव गणपतीचं दर्शन घेत्या, कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्यासोबत हिंडण. मराठ्याच्या मागण्याकडं वेळ नाही लक्ष द्यायला. मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, पोलिसाला लाठीचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत, मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत, मग देवदेवता नाही दिसत, त्यांना वातावरण फक्त दूषित करायचं. हे त्यांचं काम आहे, हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं. बघू, पोरांनी शांत राहा. इकडे आझाद मैदानाकडे या, तिकडचा त्या BMCचा CFCचा रस्ता मोकळा करा, आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावा. धन्यवाद. आज सरकारने काही चर्चेत आहे. तर मनोज जरांगे यांनी आता प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जे आंदोलक उभे आहेत त्यांनी शांतता राखावी असं आवाहन त्यांनी केलेले. याशिवाय रस्त्यामध्ये वाहनं उभी करण्यापेक्षा शिवडीमध्ये आणि वाशीमध्ये वाहनं उभी करून आंदोलन स्थळावरती यावं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला सुद्धा संयमाचं आवाहन केलेलं आहे. पोलिसांनी कोणत्याही प्रकारे आंदोलकांना त्रास देऊ नये, लाठीचार्ज करू नये असंही त्यांनी म्हटलेलं आहे. याशिवाय आंदोलनामध्ये काही पक्षाचे चमचे आलेले आहेत, त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागू शकतं, याची खबरदारी घेण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे.